तर आजपासून आता दसऱ्याची साफसफाई करायला घेतली होती, त्यामुळे अवनीला डबे वगैरे खाली करून घ्यायला सांगले होते. आता तिने माझे चहा जोपत्र डबे वगैरे खाली करून घेतली. ते झाल्यानंतर आता इथं जे काही मोठे मोठे अंतरण पांघरण होते ते अवनीचे पप्पा राजपत्रच मला देऊन घ्यायचं होतं, कारण त्याने गेल्यावर मला हे उचलत पण नाहीत आणि लवकर धुवलं की लवकर वाळून जातात म्हणून फटाफट देऊन घेतले. त्यानंतर जे काही चिल्लर कपडे होते ते पण देऊन घेतले, ह्याला पण जाऊन वाळू घालून आली. ते झाल्यानंतर आता मला रॅकवरले भांडे वगैरे काढून घ्यायचे होते. आता एकत्र पूर्ण भांडे काढले की एकदाच घासून घेता येईल म्हणून पहिले खाली करून घेतलं सगळं. आता मी इथं शीलाला बोलत बोलत माझं काम चालू होतं, का असं का मी जेव्हा पण मला काम करायचं असतं ना असं काय, तेव्हा मी तिला बोलतच करते, त्याने मला जाणवत पण नाही की किती काम केलं म्हणून. तर एवढे काही भांडे निघाले होते, त्यानंतर सगळे एक एक करून पूर्ण भांडे घासून घेतले. आता एवढे सगळे भांडे घालायला मला रात्रीचे 6 वाजले होते सांच्यापारचे. तर ते सगळे भांडे असं वाळूत घातले. आता एवढं सगळं झाल्यानंतर आता लावायची काही हिंमत नव्हती. त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये मस्त असं कढी भात केला होता, तेच जेवण केलं. आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. चलो बाय.